आता क्रम 2 यामध्ये आपण इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला बरोबर. तर हा टॉपिक सुद्धा आपण वन शॉट मध्ये संपवून घेणार आहोत. आता कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी ट्रिक दिली होती की आपल्याला काय करायचं आहे, कोणते कोणते क्रम विचारात घ्यायचे. 1, 5, 6, 10, त्यानंतर 11, 15, त्यानंतर 16, 20, 21, 26. बाकीचे लॉजिकली फास्ट निघू शकतात बरोबर. आता इंग्रजी जी पहिलं क्वेश्चन अक्षरमाला दिलेली आहे आपल्याला, त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की सी चा नंबर किती आहे 3, जी चा किती आहे 7, जे 10, एन 14, त्यानंतर क्यू 17. आता 3 आणि कितीचा फरक काय मिळतं 4 ऍड झाले. इथं 3, इथे 4, इथे 3, नंतर किती यायला पाहिजे 4 यायला पाहिजे. 17 आणि 4 किती होता 21. 21 ला कोणता अक्षर आहे यू. दॅट्स व्हाय आन्सर काय असलं पाहिजे यू बरोबर. त्यानंतर आता हे जे दोन अक्षरे असतात तर त्यामध्ये काय माहिती का, प्रत्येक वेळेस पहिल्याचा दुसऱ्या पहिल्याशी सुद्धा संबंध बघायचा बरोबर आहे का. मोस्ट केसेस मध्ये तसंच असतं. पहा आपण अगोदर क्रम लिहून घेऊ. सांगा बीडी चा क्रम काय आहे 2, 4, ईजी चा 5, 7, याच्या 8, 10, केएम 11, 13. आता तसं काय तिथं 2 चा फरक आहे, इथं 2, इथं 2 आणि इथे 2 चा फरक आहे बरोबर. परंतु लॉजिकली जर पाहिलं आपण तर पहा 2 च्या नंतर 4, 5, 7 असं जोडीने दिले. त्याच्यामुळे पहिल्याचा प्रत्येक वेळेस पहिल्याचा दुसऱ्या पहिल्याशी रिलेशनशिप आपण शोधू. 2 आणि 3 5, 5 आणि 3 8 आणि 3 मग 11 आणि 3 किती होतील 14 होतील. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13 आणि 3 16. मग 14 आणि 16 ची जी अक्षर आहेत ती कोणती कोणती आहेत एन आणि पी. दॅट्स व्हाय आन्सर काय असेल एन पी हे असेल आन्सर. ओके. आता इंग्रजी अक्षरमाला डबल काढण्याची वेळ म्हणून मी काही वेळेस पर्याय दिले नाही, जिथं आवश्यक आहे तिथे मी पर्याय दिलेत. जसं की नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण तर पहा AZCX पहा तसा विचार केला तर काय झालं बरं. इथं पहिल्या अक्षरात बघू आपण ए कडून सी कडे गेलो आपण तर किती वाढले बरं 2 वाढतात ना ठीक नाही. समजा क्रम बरं ठीक आहे क्रम बघू अगोदर. सांगा AZCX अशा आहेत ना. सांगा ए चा किती आहे 1, झेड चा किती आहे 26, सी चा 3 आणि एक्स चा किती आहे 24. 1 मध्ये 3 काय केले बरं ऍड केले आणि 26 मधून 2 काय केले आहे मायनस केले. हा 1 मध्ये पण सुद्धा किती ऍड केले सॉरी 2 ऍड केले म्हणजे +2 आणि -2. तसं आता BY DW चेक करू एकदा. BY DW सांगा B चा नंबर किती आहे 2, Y 25, D 4, W 23. 2 + 2 किती व्हायले 4 आणि 25 मधून 2 मायनस केले किती व्हायले 23 बरोबर. आता पहिला पर्याय बघू आपण. आय चा क्रमांक किती आहे 9 आणि टी चा किती आहे 16. 9 आणि 16 चे रिलेशनशिप आहे का नाही.
जे आणि एल चेक करू आपण. जे किती आहे 10, एल किती आहे 12. इथं 2 प्लस झालेले. चला क्यू टी बघू आपण. क्यू किती आहे 17 आणि पी किती आहे 16. पण इथं फरक कितीचा येणार 1 चाच येणार. दॅट्स व्हाय हे सुद्धा आन्सर नाही. इथे सांगा आय किती आहे किती आहे आय 9. के किती आहे 11. झाले का +2. ओके. आर किती आहे 18. पी किती आहे 16. झाले का -2. म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 हे असलं पाहिजे आन्सर. ओके. नेक्स्ट सांगा डब्ल्यू चा नंबर किती आहे 23. एक्स चा 24. टी 20. यू पी क्यू के एल 12. एक एकचा फरक आहे. ठीक आहे. 23 मधून 20 काय झाले -3. 20 मधून 16 -4. 16 मधून 11 5. -3 -4 -5. तर काय व्हायला पाहिजे 6. 11 मधून 6 गेले किती राहतील 5. ठीक आहे. इथे पाहू 24 21 काय झालं बरं 3 मायनस बरोबर ना. 21 चे 17 केल्यावर किती व्हायले 4 मायनस व्हायले. बरोबर आहे का. 21 चे 17 काय आहे 4 मायनस. 17 चे 12 5 मायनस. आता किती मायनस व्हायला पाहिजे 6 मायनस व्हायला पाहिजे. 12 मधून 6 मायनस केल्यावर किती होतील 6. 5 नंबरला कोण आहे ई आणि 6 नंबरला एफ. दॅट्स व्हाय आन्सर जे आहे ते काय असलं पाहिजे ई एफ. करेक्ट. सांगा ए चा 1 झेड बी 4 डब्ल्यू 23 जी 7 टी 20 जे 10 क्यू 17. काय बरं 1 आणि 3 4 4 आणि 3 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 26 वजा 3 23 23 वजा 20 23 वजा 3 20 20 वजा 3 17 वजा 3 14. 13 ला कोण आहे एम आणि 14 ला एन. दॅट्स व्हाय आन्सर काय असेल एम. ओके. सो अशा पद्धतीने आन्सर फायनलाइज करायचे.